एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. बारा चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. तीन दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. या वयात तुम्ही मुलांना पाठीशी घालायचं असतं, इथं पोरगच तुम्हाला पाठीशी घालतंय. कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यानं एकमेकांसाठी एकमेकांच्या हृदयात जागा करून दिली तर सगळ्या गोष्टी सुकर होतील. ते ही मुलं करतायत. तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी या मुलांच्या प्रेमाचा गैरफायदा घेताय. संध्याकाळ टळून गेली बहुतेक. जनील कसा नाही आला अजून? घेतलं होतं मी त्याला. गेला कुठे? हे पण नेमक्या वेळेला नसतात इथे. आला धुंदळून? मला जरा बोलायचं आहे तुझ्याशी. मला माहिती तुम्हाला काय हवं. काहीतरी खायला हवं असेल, भूक लागली असेल, नंतर चहा हवा असेल. पुन्हा घरात नाहीये, ते आल्यानंतर मिळेल. पाणी हवं तर जाऊन स्वतःच प्या. पाणी नकोय मला. बरं जाऊ द्या, एक मिनिट. हे बघा, मी सगळे पॉईंट्स लिहून ठेवलेत, ते जरा एकदा डोळ्याखाली घाला. ऐक जरा माझं. हे बघा, मला ऐकायला अजिबात वेळ नाहीये. त्याला काय काय माहिती झालं याची कल्पना नाहीये आपल्याला. त्यामुळे त्याच्याशी कसं बोलायचं, काय बोलायचं, ते सगळं मी ह्याच्यामध्ये लिहून ठेवलंय. तुम्ही सुद्धा तसंच बोला. म्हणजे त्याला असं वाटेल की त्याची आई अजून तशीच आहे, साधी भोळी, परिस्थितीशी लढून जगणारी. आणि तुम्ही नका इतकं टेन्शन घेऊ. पूर्वी इंद्रनीचा जेवढा माझ्यावर विश्वास होता ना, तेवढाच विश्वास त्याचा माझ्यावर अजूनही आहे. हां, त्यामुळे याच्यात जे लिहिलंय ना, इंद्रनी, अरे कधी आलास तू? ये ना. अरे केव्हाची वाट बघते मी तुझी. म्हटलं अजून आला कसं नाही. मी फोन पण केले होते तुला. बाईकवर होतास का म्हणून फोन घेतला नाहीस का? मला वाटलंच. तू बस, काहीतरी खायला आणते पटकन तुझ्यासाठी. हा बस. इतकं सगळं ऐकलं होतं, इतकं सगळं कळलंय, तरी मनोमन असं वाटत होतं की सगळं खोटं निघालं पाहिजे. काय बोलतोस तू? चुकीचं शिकलोय आजपर्यंत आम्ही सगळे खूप. काय म्हणतात ते, परमेश्वराला सगळ्या घरी जाता येत नाही, राहता येत नाही, म्हणून त्याने आईची निर्मिती केली आहे. म्हणून आई देवाच्या यादी असते. अजून एक शिकलोय की बाळ जन्माला आलं की सगळ्यात पहिले आई शब्द उच्चारतो. मी यावर विश्वास ठेवू शकत नाही. माझी आई नाहीये कारण तशी, खोटी आहे. तू बस ना रे, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आहेत माझ्याकडे. मी देते ना उत्तर, तू बस ना. नक्कीच देशील तू उत्तर. आहे मी ऐकलं ना, तू लिहून ठेवलंयस ना सगळं. फक्त एक काम कर ना, त्यात ना सगळं किमान आज तरी सगळं खरं लिह त्याच्यामध्ये की माझं नीलवर प्रेम नाहीये, माझं फक्त पैशांवर प्रेम आहे. मला खरं खरं सांगायचं ना की तुला फक्त पैसा हवाय,
दिवस रात्र पैसा कमवला असता, नोकरी केली असती, दुसरा कोणता तरी कामधंदा केला असता, पण तुला हवा तेवढा पैसा मी आणून दिला असता. त्या भरमात नव्हतं ठेवायला पाहिजे की तुझं प्रेम आहे माझ्यावर म्हणून. तुम्ही मनात भरवून दिलं रे तुझ्या सगळं. तुला अजूनही असं वाटतं की कोणीतरी माझ्या मनात भरवलंय सगळं? जे मी ऐकलंय, जे मला कळलंय सगळं खोटं आहे. तुला अजूनही असंच म्हणायचंय? इतका मूर्ख आहे का मी आई? इतका मूर्ख आहे मी? भाज्यांच्या पिठात तू मीठ मिसळलंस. सगळ्यांना माहितीये, व्हिडिओत रेकॉर्ड झाले, पण कोणी मला नाही कळू दिलं. आपली गाडी विकलीस तू, दादाला माहितीये, पण त्याने मला नाही सांगितलं. का नाही सांगितलं? सगळ्यांना माहिती मी किती प्रेम करतो तुझ्यावर. तू काय केलंस आई? सख्या मुलाचा तू विश्वासघात केलास. इतकी खालची पायरी गाठली तू की स्वानंदीच्या बाबांना तू. खूप लाज वाटते मला स्वतःची जास्त. तर तू एक काम कर आई, तू ना फक्त पैशांबरोबर राहा. तू तेव्हा सुखात राहू शकतेस. तुला आमच्या कोणाची गरज नाही. नाही हा इंद्रनील, हा तू कपाट कशाला उघडतोस बाळा? कपडे कशाला काढतोस तू? ऐक नाही इंद्रनील, मी तुला सगळं समजावते ना. हा? नको ना असं काय करू. ते सगळं ठेवून दे ना आतमध्ये. ऐक ना माझं, मी सगळं सांगते ना तुला काय काय झालं होतं, कसं झालं होतं. मी सांगते ना सगळं तुला समजावून. तू बॅग कशाला घेतोस? नको ना रे, ऐक ना, बॅग ठेवून दे ना. ठेवून दे ना बॅग. येते ऐक ना, मग मी सगळं सांगते म्हणते ना तुला. स्वानंदी, तू तुझं ऐकतो ना. तू सांग ना त्याला, तो बघ कसं करतोय. निरंजन समजव ना त्याला. ऐकतो ना तू तुम्हा दोघांचं? ऐकतो ना, प्लीज सांग. तो निघून जातो म्हणाला घर सोडून. ऐक, सांगा ना प्लीज. अहो तुम्ही काय असे गप्प उभ्यात? बोला ना काहीतरी, समजावा ना, सांगा त्याला काहीतरी. इंद्रनील ऐक ना बाळा, मी पाया पडू का तुझ्या? मी पाया पडते. नाही आई आई उठ, मी तुझ्या पाया पडतो. नाही मी तुझ्या पाया पडतो. जाऊ द्या इकडनं आम्हाला. एक महत्वाचं, आनंदी बोल ना. हे टेक्स्टबुक आणि हे कार्ड्स, सगळ्या चेक्सवर सह्या केलेले आहेत. कार्ड्सचे पिन्स तुला माहिती आहेत. हा, तुला हेच हवं होतं ना? हा, ऐक ना इंद्रनील, ऐक ना रे. अगं हे आहेत ना तुझ्या बरोबर. हे बाय पैसे तुझ्या बरोबर. तू हवास मला. इंद्रनील असं काय करतो? मला चांगलं कळलंय तुला काय हवंय. चला इंद्रनील थांब ना. स्वानंदी चल. इंद्रनील, स्वानंदी, इंद्रनील, निरंजन, अरे सांगतो त्यांना, ते दोघं निघून गेले, ऐकत नाहीयेत. माझा हात मारला तरी. बोल ना तू त्यांच्याशी. अहो तुम्ही काय असं गप्प उभ्यात? बोला ना काहीतरी. निरंजन, अरे सांग ना त्यांना, ऐकत नाहीयेत ते. इंद्रनील बोल ना स्वानंदीशी तू. इंद्रनील थांब ना बाळा. स्वानंदी अगं घेऊन ये ना त्याला परत. जाऊ नका ना दोघं. निरंजन, अरे ते गेले, बोलू ना त्यांना. थांबतच नाहीये ते. गेले, नको निघून. आई शांत हो, तू रडू नकोस. ये. अरे अहो तुम्ही बोला ना काहीतरी. आई अगं मी आहे ना, तू शांत हो. बैस इकडे. तू शांत हो बघू आधी. अजिबात रडायचं नाहीयेस तू. मी काय म्हणतोय, जाऊ दे ना त्याला. आपलं इंद्रनील गेलं म्हणून आपलं आयुष्य थांबणार आहे का? तुझं आयुष्य थांबणार आहे का? म्हणजे हे बघ, तुला जे हवंय ना नेमकं, ते मी तुला द्या. अगं इंद्रनीलला तू विसरशील अशी गोष्ट तुला मी दाखवतो नाही, देतोच तुला. एक मिनिट निलिमा, आण पटकन आण. अगं थांब आणती येते. येस. आई अगं नको दाराकडे बघूस. आपल्याला कशाला हवाय तो नोकरदार इंद्रनील? मी आहे ना. बरोबर. तू एक मिनिट डोळे बंद कर तुझे. डोळे बंद कर बघू तर. येस. उघड डोळे. सरप्राईज.
एवढे पैसे हा किती आहे? 30 लाख रुपये. आणि आई, हा फक्त ऍडव्हान्स आहे. अजून 40 लाख बाकी आहेत. ती बॅग सुद्धा तुझीच. येस दिली. मग चल जरा मदत कर मला. येस 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 येस. काय चाललंय तुझं? थांब थांब, तुला सांगतो सगळं. तुम्ही असं पैसे का ठेवता सगळीकडे? काय माहिती आई, हे बघ, हे असे पैसे सगळे घरभर असे पसरले ना की इंद्रनील घरात नसतानाही तुला त्याची आठवण येणार नाही. हो, आणि दुसरं कारण म्हणजे असं आहे की निलिमा आणि मला आमचे कपडे भरायला बॅग लागेल ना, ती रिकामी करायची होती. म्हणजे निलिमा, आपल्याला एकमेकांसाठी किंवा स्वतःसाठी एखादी गोष्ट घ्यायची म्हटलं नाही यापूर्वी तर आपली ऐपत नव्हती. आणि नील आणि स्वानंदी सोडून आपल्याला नवीन एखादी गोष्ट घेऊन द्यावी, एखादी वस्तू द्यावी अशी कोणाची इच्छा झाली नाही. बरोबर ना? त्यामुळे आपलं सामानही नसेल घरात फार, त्यामुळे तू ही बॅग घेऊन जा आणि पटकन सामान भरून घे. चल 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 चल, आवर पटकन. आलोच मी आई. येस आई, हे बघ, हे चेकबुक. एक मिनिट. हं? काय चाललंय का तुमचं? काय चाललंय? तुम्हाला काय वाटलं? मी हातापाय पडायला तुमच्या मनधरणी करीन असं वाटतं तुम्हाला? नाही, तू माझी मनधरणी कधीच करणार नाहीस, खात्री आहे मला. नीलवर तू कधीतरी चुकून माकून का होईना थोडं तरी प्रेम केलं असशील, पण माझ्यावर मी तुला नेहमीच नकोसा होता. अभ्यासात हुशार नाही, करिअर नाही, चांगल्या पगाराची नोकरी नाही, सतत हेटाळणं, कायम घालून पाडून बोलणं. अहो, अरे हल्ली करते ना ते तुझे लाड. हो ना, माझं नशीब जरा उशिरा फळफळ. ही ते सगळं का करत होती ते मला माहित होत. हो आई, एखाद्या मुलाने आनंदाने करून घेतले असते लाड, पण मला तिटकारा येत होता तुझ्या वागण्याचा. तू माझे लाड करत नव्हतीस, माझ्याकडे असलेल्या पैशांचे लाड करत होतीस. आजवर नील स्वानंदी या घरात राहत होते म्हणून मी आणि निलिमा या घरात राहत होतो. आता ते गेले, आम्ही पण नाही राहणार. चल ग आई, प्लीज. तो तू एक शब्दही बोलू नकोस. या घरातून बाहेर पडताना मला रडायचं नाहीये. ज्या घरात एक आई आपल्या 2 सख्ख्या मुलांमध्ये भेदभाव करते ना, ज्या घरात तुझं वास्तव्य आहे, अशा घरातून बाहेर पडताना मला त्रास होत नाहीये. मला नरकातून बाहेर पडल्यासारखं वाटतंय. वा, अगं, जो मुलगा 1 महिन्यात घरात एवढे पैसे आणू शकतो, तो मुलगा लात मारून जमिनीतून पाणी काढू शकतो. एवढा आत्मविश्वास नील आणि स्वानंदीने माझ्यात भरलाय. आणि आई, तो पैसा तुम्हालाच ठेवा. आम्ही अशा ठिकाणी निघून जाऊ की तिथे कधीच खोटं बोलावं किंवा ऐकावं नाही लागणार, जिथे कधीच कटकारस्थानं नसते. आम्ही अशा ठिकाणी निघून जाऊ. चला. निरंजन, ऐक ना निरंजन. काय चाललंय घरात बघताय ना? दोन्ही मुलं सुना घर सोडून निघून गेलेत. जाऊन जाणार आहेत कुठे? आजची रात्र काढतील एखाद्या हॉटेलमध्ये. उद्या ह्याच वेळेला सगळे परत आलेले असेल की बघ.
विषयाचं गांभीर्य कळतच नाही का तुला ललिता? का सगळ्या गोष्टींकडे स्वतःच्याच चष्म्यातनं बघायचं ठरवलंयस तू? हो, कारण या घरातलं जग माझ्याच चष्म्यातनं नीट दिसतं. बघा, एवढी आदळआपट करून गेला ना इंद्रनील घर सोडून, आजच्याशिवाय राहूच शकणार नाही तू. परत येतो की नाही बघा. धन्य आहेस तू. तिथं मी आहेच. फक्त मला कळू दे कुणी कुणाला खरं सांगितलंय. नीलिमा, स्वानंदी की निरंजन? मला ना आता माझीच दया यायला लागली. खर तर माझ्याशी लग्न व्हायची तुझी लायकीच नव्हती. आमच्या दोन्ही थोरल्या बंधुराजांना तुझं सोज्वळ रूप दिसलं आणि त्या सगळ्यांनी मिळून मग बांधली तुला माझ्या गळ्यात. फुटले का तुम्हाला हे पंख? फुटले? काळजी करू नकोस. त्या मुलांसारखी बॅग भरायला घेणार नाहीये मी. नशीब, एवढी तरी अक्कल आहे. त्या मुलांचा बाप आहे मी. मी बॅग आधीच भरून ठेवली आहे. म्हणजे तुम्ही पण? हो. लाज नाही वाटत? लाज नाही वाटत या क्षणी माझी साथ सोडून द्यायला? हा क्षण माझ्यामुळे नाही, तुझ्यामुळेच आलाय ललिता. किती वेळा सांगितलं तुला, नको करूस कटकारस्थानं, थांबव तुझे नसते उद्योग, पण नाही ऐकलंस. त्यामुळे आलंय सगळं तुझ्या समोर. हो का? हो, हे सगळं मी एकटीच करत होते का? हे जे काही केलं ना ते आपण एकत्रपणे केलंय. घर विकलं, गाडी विकली, शेअर्स विकले, दागिने विकले. या आलेल्या पैशातनं तुम्ही नाही का मजा मारली? चोरांच्या घरचे लोक मजा मारतातच, पण शिक्षा त्यांना नाही मिळत. शिक्षा चोरालाच मिळते. नाही, इंद्रनील आणि निरंजनचं मी समजू शकते. त्यांना खरंच धक्का बसला असेल. पण तुम्ही जो काय सभ्यपणाचा आव आणताय ना, त्याचा तर हक्कही नाहीये तुम्हाला. पुन्हा एकदा सांगतो, मी केल्या, मी लांड्या लबाड्या केल्या, पण हाताला काम मिळत नव्हतं म्हणून केल्या. पोटासाठी आणि पोटापुरत्याच केल्या. पण तू हौस म्हणून केल्यास. तुम्ही ना माझ्या इतकेच दोषी आहात. ललिता, माणसाला कुठे थांबायचं हे कळलं पाहिजे. मला कळलंय आणि तुला कधीच कळणार नाही, म्हणून तू एकटी पडलीस. या ललिताला कुणाचीही गरज नाहीये. जा, तुम्ही निघा, जा. चला या सगळे बाहेर. लपून बसलेत ना? हा, निरंजन, निलिमा, स्वानंदी, इंद्रनील, जागीरदार, अहो या सगळे परत. मी डोळे मिटू का? म्हणजे यार तुम्ही. हा, मी डोळे मिटते, मग या. अच्छा, दाराबाहेर थांबलेत ना? थांबा, मी आले बघायला. या ना सगळे. निलिमा, निरंजन, आनंदी, इंद्रनील,
मी वाट बघते तुमची सगळ्यांची. ए, मी डोळे मिटू का परत? यार उघडते डोळे आता. उघडते. या ना सगळे जण. मी एकटी. इंद्रनील